नमस्कार मित्रांनो, मैत्रिणींनो. अमृतांजन म्हणजे काय, तुम्हाला डोकेदुखीवर उपाय. ओके, अमृतांजन हे गेले 70-80 वर्ष भारतात चाललेली कंपनी आहे. ही कंपनी पण सध्या लाईमलाईटमध्ये आहे. कारण काय, या वर्षीचा जून 25ला क्वार्टरली रेव्हेन्यू ह्याचा हायेस्ट एव्हर रेकॉर्ड झालेला आहे. हायेस्ट एव्हर टर्नओव्हर ड्रिव्हन बाय द रॉबस्ट ग्रोथ इन पेन मॅनेजमेंट. ओके, लोकांना सध्या खूपच डोकेदुखी आहे जॉबमध्ये किंवा इव्हन संसारामध्ये. त्याच्यामुळे ह्यांचं पेन मॅनेजमेंट हे अमृतांजन बाम हा प्रचंड मोठ्या प्रमाणात खपतो आहे. आणि ऑब्व्हियसली यांचे 4 व्हर्टिकल्स आहेत. एक तर मेन आहे तो पेन मॅनेजमेंट म्हणजे अमृतांजन बाम. त्याच्यानंतर दुसरा आहे कंजेशन म्हणजे नेसल ड्रॉप्स किंवा नेसल आयटम्स. तिसरा आहे तो वुमेन्स हायजीन म्हणजे सॅनिटरी नॅपकिन्स, सॅनिटरी पॅड्स. आणि तिसरा आहे तो रिहायड्रेशन. ओके, म्हणजे टिपिकली इलेक्ट्रॉल किंवा तत्सम जे लहान मुलांना देतात ते. ओके, रिहायड्रेशनसाठी सगळ्या सेक्टरमध्ये ग्रोथ उत्तम झालेली आहे. पेन मॅनेजमेंटमध्ये ओव्हरऑल ग्रोथ 26% झालेली आहे. हेड कॅटेगरीमध्ये 24% आणि बॉडी कॅटेगरीमध्ये 38%. म्हणजे दोन्ही लोकांना डोकंही दुखतं आणि बॉडी पण दुखते. आणि ऑब्व्हियसली हे ग्रोईंग ट्रेंड आहे. ओके, कारण डोकेदुखी कमी नाही, पोल्युशन पण कमी नाही आहे. कॉर्पोरेट जॉबला पण डिप्रेशन काय कमी नाही आहे. नंतर दुसरं कुठलं आहे तर कंजेशनमध्ये पोल्युशनमध्ये रिलीफ रेंज ह्याच्यामध्ये 34% ग्रोथ आहे. नंतर विमेन्स हायजीनमध्ये 11% ग्रोथ आहे. आणि ऑब्व्हियसली इलेक्ट्रो म्हणजे रिहायड्रेशनमध्ये ग्रोथ ही निगेटिव्ह झालेली आहे, -17%. अशी अमृतांजनची कथा आहे. आणि यांचे टार्गेट जे आहे ते गोल इज टू इन्क्रीज EBITDA बाय टू 13% फ्रॉम 11%. आता 11% EBITDA आहे अर्निंग बिफोर इंटरेस्ट अँड टॅक्स. तो अजून 2% वाढवा असा यांचा टार्गेट आहे. ओके, क्विक कॉमर्समध्ये सेल करतात. झेप्टोमध्ये तुम्हाला हे सगळे प्रोडक्ट्स मिळतात. ओके, किंवा अमेझॉनमध्ये सगळे प्रोडक्ट मिळतात तुम्हाला. सेल्स यावर्षी 94 करोड झालेला आहे. गेल्या वर्षी 83 करोड होता क्वार्टरचा. आणि PBT 11 कोटी आहे. गेल्या वर्षी 6 कोटी होता. म्हणजे PBT दुप्पट झालेला आहे ऑलमोस्ट. PAT 8 कोटी झाला आहे. तो गेल्या वर्षी 4 कोटी होता फक्त. ओके, आणि ही कंपनी जुनी आहे. ओके, आयुर्वेदिक टाईप ऑफ ही औषधं बनवते. कंपनी उत्तम झालेली आहे. एम्प्लॉईजवर 16 कोटी खर्च केले, गेल्या वर्षी 13 होते. ॲडव्हर्टाईजमेंटवर 7 कोटी खर्च आहे, यावेळेला 8 कोटी खर्च होता गेल्या वर्षी. आणि अदर एक्सपेन्सेस 13 कोटी आहे. ओके, आणि ऑब्व्हियसली ही कंपनी खूप डिमांडमध्ये असणार आहे. कारण प्रॉब्लेम्स लोकांना काही कमी होत नाहीत. ओके, डोकेदुखी आणि अंगदुखी ही काही कमी होत नाही. कारण प्रचंड लोक विश्रांतीच घेत नाहीत. सगळेच लोक डबल शिफ्टमध्ये काम करतात किंवा काहीतरी सारखे डोळ्याचे कितीतरी व्यायाम करायला पाहिजे. त्याच्याऐवजी डोळ्यालाच व्यायाम देतात ते, की सारखं यूट्यूब बघ, सारखं व्हिडिओ बघ किंवा सारखं रील्स कर वगैरे वगैरे माझ्यासारखं. त्याच्यामुळे अमृतांजनला प्रचंड मोठी डिमांड आहे. आणि हा शेअर्स टिपिकली ग्राफमध्ये बघा. ओके, 800-900ला पण जाऊ शकतो हा शेअर. 700 किंवा 600ला असेल. पण हा एक रिलायबल DNA कंपनी. ओके, प्रत्येक शेअरला खालीवरती जाण्याची त्याचा स्वभावच असतो. पण कुठलं कंपनी उत्तम आहे तर त्याच्यातली एक अमृतांजन आहे. ओके, थँक्यू सो मच.